गुड मॉर्निंग, मी विद्या। आता मी निघते आहे महाबळेश्वरला। आता आम्ही काल रात्री पुण्यात आलो होतो मुक्कामी आणि आता सकाळचे 6:30 झाले। तर आता आम्ही इथून बुलेट राईड करून महाबळेश्वरला पोहोचतोय। घाट सुरू व्हायच्या आधी आता थोडंसं रेस्ट घेतली, आम्ही थांबलो आहे थोड्या वेळासाठी आणि आता 5 मिनिटं थांबून आता निघतोय आता इथून। भरपूरच ट्रॅफिक होतं रस्त्याने। सकाळी एवढ्या लवकर त्यासाठीच निघालो होतो की ट्रॅफिक भेटणार नाही, पण आम्हाला भेटलं ट्रॅफिक। खंबाटकी घाटाची आता सुरुवात झाली आहे, म्हणून आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला आहे आणि मग आता आम्ही परत चालू। हॅलो, गुड मॉर्निंग। आता आम्ही सकाळी 9-9:30ला इथे महाबळेश्वरला पोहोचलो आणि आज आम्ही खुशी रिसॉर्ट इथे स्टे करणार आहे। तर मी तुम्हाला सगळ्या रिसॉर्टची व्हिजिट करवतेच। इथे पोहोचल्यानंतर हे आहेत कॉटेजेस आणि इकडे सुंदरसं लॉन आहे आणि पुढे गेले की स्विमिंग पूल आहे आणि साईडला त्याच्या बाजूला एक छोटंसं पाण्याचा पाट वाहतोय। तो व्हिडिओ दिसेल की काही सांगू शकत नाही, पण पाण्याचा लगातार आवाज येतोय। आणि इकडे आहे त्यांचं रेस्टॉरंट। गुड मॉर्निंग। आता महाबळेश्वरवरून आम्ही इथे तापोळ्याला आलो आहे आणि तापोळ्याला आल्यानंतर आम्ही इथे हॉटेल कृष्णा गार्डन इथे आमचं स्टे आहे आजचा आणि त्यांचे कॉटेजेस आहेत, रेस्टॉरंट आहेत, सगळं काही आहे। तर आता मी तुम्हाला व्हिजिट करवते। तर 12 वाजले तर मी इथे पोचता आणि इथे खूप सुंदर आहे दृश्य, रस्ताही छान आहे, झाडी आहेत आणि इकडे आहे एक तळ। आणि इकडे आहेत हे रूम्स, कॉटेजेस। हे असणार आहे आमचं आजचं स्टे। टीव्ही आहे, 2 बेड आहेत, इकडे वॉश बेसिन आहे आणि इकडे वॉशरूम। व्हेज मध्ये आहे पनीर, भेंडी फ्राय, दाल तडका, चपाती, सॅलड आणि नॉन व्हेज मध्ये येत आहे चिकन। आणि संध्याकाळी इथलं दृश्य खूपच सुंदर वाटतंय। संध्याकाळ होते तर आता शांतता आहे तेवढीच आहे इथे आणि झाडी पण भरपूर आहे आणि समोर बघितलं तर दूर दूरपर्यंत तळ दिसतंय। पूर्ण ह्या डोंगराच्या चारी बाजूंनी व्यापलेलं आहे ते। याला मिनी काश्मीर म्हणतात तापोळ्याला। खूपच सुंदर डेस्टिनेशन। हा तापोळ्याचं खूप मोठं लेक आहे आणि याच्यामध्ये बोटिंग केली जाते। खूपच मोठं आहे, चारी डोंगरांच्या मध्ये आहे, हा सुंदर दृश्य आहे। आणि त्या तीरावरून ह्या तीरावर बोटने येत आहेत, त्यात बाईक पण टाकून आणली आहे त्यांनी। इथे पोहोचल्यानंतर
हे दृश्य खूपच सुंदर आहे, अगदीच आयसोलेटेड आहे, कोणीही नाही आहे इथे. खूप छान आहे आणि एक बीच सारखं आहे. गुड मॉर्निंग. आता सकाळी उठली आणि दरवाजा उघडल्यानंतर हे जे बाहेर धुकं दिसलंय ते बघून खूप आनंद वाटला. खूपच सुंदर वाटत होतं. मी तेच म्हटलं, महाबळेश्वरला आलो आणि थंडीही नव्हती बिलकुलच, पण रात्रीतून झालं वातावरण तयार. रात्रीतून पडली होती थंडी आणि पूर्ण धुक्याने भरलेलं होतं. आता थोडं कमी होत आहे जसजसं उजाडत आहे तसं. खूपच सुंदर दृश्य. गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 होत आहेत. आता सगळ्यांचं झालं आहे आवरून. आता ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट करणार आहे. तसं बोललं तर हे डेस्टिनेशन खूपच सुंदर होतं. अगदी तळ्याच्या बाजूलाच होतं, हिलवर होतं आणि खूपच सुंदर होतं. त्याचे रूम्स पण चांगल्या होत्या आणि फूड क्वालिटी बोलाल तर ऑसम. नॉनव्हेज दिलं होतं त्यांनी, व्हेज दिलं होतं. आता ब्रेकफास्टला मिसळ आणि पोहे ते घेतलं की आता आम्ही निघणार आहोत. आजच्या ब्रेकफास्टमध्ये मिसळ, पोहे, हॅलो. आता आम्ही इथून चेकआउट करून निघतोय. तर हे कृष्णा गार्डन हॉटेलचं पॅकेज वगैरे कसं आहे हा आपल्याला ओनर सांगेल. आपल्या रूमचं आपण 14 जणांचे 6,400 घेतो. सीझननुसार आपलं रेट असतात आणि कपलचे आपण 2,000 रुपये घेतो विथ फूड. येस. ओके, चालेल. आणि रिजनेबल आहे तसं, एवढी कॉस्टिंग पण नाही आहे. छान फॅसिलिटी होत्या, फूड क्वालिटी एक नंबर होती. चलो, थँक्यू.